ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता अर्जुन जो आहे तो सायलीसोबत बोलत असतो. सायली आता अर्जुनला सांगत असते की प्लीज अर्जुन सर, जे काही आहे ना ते स्पष्ट आणि व्यवस्थित सांगा, काही लपवताय का तुम्ही माझ्यापासनं, असं देखील आता सायली ही अर्जुनला बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय सांगू बायको तुला, काय काय घडलं आहे ते, हे सगळं काही तो मनातल्या मनात बोलत असतो. कारण त्याला माहिती असतं की त्याला काय काय त्रास झालेला आहे आणि पुढे काय काय सहन करावं लागणार आहे ते, त्यामुळे तो आता हे सगळं काही न सांगायचंच ठरवत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली जी आहे ती मात्र आता पोटतिडकीनं त्याला सांगायचा प्रयत्न करत असते की तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल आणि माझा विश्वास आहे या सगळ्या गोष्टीला चांगल्या होतील. म्हणजेच तुम्हाला मी सांगते की बघा, मला आधी वाटलं नव्हतं की एवढं सगळं काही व्यवस्थित घडेल, पण आता मला खात्री पटली आहे की सगळ्या काही गोष्टी नीट होतील. आणि तसंही सोनल आहेच की माझ्या बाजूने साक्ष द्यायला, पण एवढं सगळं झालं, एवढं भयानक हे असं कधी वाटलंही नव्हतं, असंही आता म्हटलं जात असतं. पण इकडे अर्जुनला माहिती असतं की नेमकं काय झालं आहे ते, त्यामुळे अर्जुनचा जीव नुसताना वरखाली होत असतो. अर्जुन आता बेचैन झालेला असतो, कारण अर्जुनला या सगळ्या काही गोष्टींना स्पष्ट आठवत असतात. त्यामुळे आता त्याला आता कळत नसतं की काय रिॲक्ट करावं ते, कारण अर्जुनला माहिती असतं जर त्याने सांगायला गेलं तर काय होईल. म्हणजेच ना, थोडक्यात काय तर सोनलने सुद्धा तिच्या विरोधात साक्ष दिली आहे, हे जर सायलीला कळलं तर तिला ह्या सगळ्याचा त्रास होईल, हे सुद्धा आता अर्जुनला माहिती होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता तमाशा करण्यासाठी आलेला असतो तो म्हणजे सचिन घरामध्ये येतो आणि त्याला आता तमाशा करून दाखवायचा असतो. यासाठी त्याने आता तिथे येऊन सुरू केलेलं असतं. त्याचबरोबर आता तिथे असणारी आणि जी अस्मिता आहे, अस्मिता त्याला म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, आणि असं बोलून त्याला आता तिकडनं ती घालवून द्यायचा प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा तो काही केल्या ऐकत नसतो. तो म्हणत असतो की आता काय झालं, तुम्हाला त्रास होतोय का, तसंही आता तुमच्या समोरच आहे जे काही आहे ते, आणि तुमच्या दोन्ही सुना जेलमध्ये आहेत. तुम्हाला तर ह्या सुनेचं खूप जास्त कौतुक होतं, पण ती सून जेलमध्ये आहे, मग आता तुम्हाला कसं वाटतंय. आणि तसंही मी काही एवढा मोठा गुन्हा केला नव्हता, पण मला छोट्याशा गुन्ह्याखाली देखील तुम्ही तुरुंगात टाकलं, तेव्हा काही वाटलं नव्हतं ना तुम्हाला, मग आता कसं वाटतंय तुम्हाला. असं बोलूनच ना आता मात्र तो जाम बोलत असतो. तो जेव्हा हे असं तोंड सोडून बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे ना सगळ्यांनाच राग येत असतो, खास करून अस्मिता त्याला म्हणत असते की तुला ना काही गोष्टी जमत नाही आहेत ना, तर नको बोलत जाऊ, मी तुला आधीच सांगते, इथून ना चालता हो, तुझा माझा संबंध नाही आहे. असंही बोलून त्याला आता हकलवायचा, त्याला इकडनं घालवून द्यायचा प्रयत्न ती करत असते. पण काही झालं ना तरीसुद्धा आता तो तिकडनं जात नसतो. तो आता तिथेच उभा असतो. जेव्हा तो आता तिथेच उभा असतो ना, तेव्हा मात्र आता अस्मिताला तो बोलत असतो की मी काय चूक केली होती, मी साधी एकच चूक केली होती ना, की माझं बाहेर अफेअर होतं आणि मी काही फायनान्समध्ये चुका केल्या होत्या, बस तेवढंच. पण तुम्ही तर डायरेक्ट मला तुरुंगात खेचलं, काय गरज होती हे सगळं करायची, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे सगळीजणं त्याच्याकडे रागानं पाहत असतात. दुसरीकडे अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की माझ्याच्याने जितके प्रयत्न करता येतील ना, तेवढे सगळे प्रयत्न ना बायको मी करणार आहे, तू काळजी करू नकोस, असं देखील बोलून आता अर्जुन ना तिला सावरत असतो. अर्जुन जेव्हा तिला सावरतो तेव्हा कुठे जाऊन सायलीला बरं वाटतं. पण सायली आता अर्जुनला म्हणत असते की हे एवढं भयानक घडेल असं वाटलंही नव्हतं, आपण त्या सुरेशवर विश्वास ठेवून सोनलला त्यांच्याबरोबर पाठवून दिलं, पण बघितलं ना काय झालं ते. मग आता अर्जुन आता तिला उगाच ना धीर देत असतो आणि तो बोलत असतो की काढूया ह्यावर काहीतरी मार्ग, नक्कीच ना, मी तुझी लवकरात लवकर इथून सुटका करेन, असं देखील आता अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं. त्यामुळे सायलीसुद्धा आता खुश असते. सायली ही म्हणत असते की माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही मला इथून लवकरात लवकर बाहेर काढाल असं. तर दुसरीकडे मात्र आता
अर्जुन जो आहे तो ह्या सगळ्यामध्ये विचार करत असतो, कारण त्याला माहिती आहे की एवढ्यात काही हिची सुटका होणार नाही आहे, कारण एवढी मोठी केस आहे आणि जे काही आरोप आहेत ते सगळे काही सायलीच्या विरोधातले आहेत. त्यामुळे सायली आता फसणार आहे हे अर्जुनला माहिती असतं. त्यामुळे अर्जुनला एक्स्ट्रा काहीच बोलायचं नसतं. त्यामुळे अर्जुन आता शांत असतो. त्यातच सोनल, जिला वाटत होतं की ही तरी आपल्या बाजूने साक्ष देईल, पण तीसुद्धा आता उलटी फिरलेली असते, कारण तिनेसुद्धा सायली विरोधात सांगितलेलं असतं, स्टेटमेंट दिलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता अर्जुन पुढे नवीन आव्हानं असतात सायलीला सोडवण्यासाठी. तेवढ्यातच तिथे आता ती हवालदार आलेली असते आणि ती सांगत असते की झालं आहे का तुमचं, प्लीज, कारण ना उशीर झाला आहे खूप. आणि तसंही आता उशीर ह्यासाठी झाला आहे म्हणते मी, कारण का सगळीजणं परत वाद करत बसतील म्हणून सांगते मी, प्लीज, असं बोलून ना आता सगळ्यांनाच ना शांत केलं जात असतं. आणि मग तेव्हाच इकडे अर्जुन म्हणतो की हो हो, माझं झालं आहे, मी आता निघतोच आहे, असंही आता अर्जुन सांगू लागतो. तेच अर्जुन तिथून बाहेर येतो. अर्जुन जसा तिथून बाहेर येतो ना, तसं मात्र आता अर्जुनला सुनावलं जात असतं. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की तू बायको जराही काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी आहेत ना चांगल्या होतील, मला विश्वास आहे या सगळ्यावर, असं देखील आता तो तिला बोलत असतो आणि तिला शांत करण्याचा पर्याय करत असतो. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायली आता तुरुंगात असते आणि सायली आता विचार करत असते की काय होईल सगळं, कारण तिला आता पहिल्यांदाच असं तुरुंगात राहावं लागणार होतं. तिला आता या सगळ्या काही गोष्टी आहेत ना सहन होत नव्हत्या, पण काय करणार. दुसरीकडे सचिनने घरात येऊन तमाशा करायला घेतलेलं होतं. सचिन आता बोलत होता की तुमच्या सुन्यांसारखी तर मी कामं केलेली नाही आहेत ना, माझं काम आहे ना एक वेगळंच आहे, पण तुमची कामं जरा वेगळीच आहेत. हे बघिताय का, तुमच्या सुनेनं तर तस्करी केली आहे, ती सुद्धा लहान मुलींची, अल्पवयीन मुलींची, आणि मी तर काहीसुद्धा केलेलं नव्हतं, तरीसुद्धा तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली. तेव्हाच ना इकडे आता अस्मिता भडकलेली असते. अस्मिता म्हणत असते की तुझा आमचा काही संबंध नाही आहे, तू चालता हो आत्ताच्या आता, असं बोलून ती त्याला तिकडनं घालवून देत असते. तेच अश्विनसुद्धा पुढे येतो आणि अश्विनही आता म्हणत असतो की खूप झालं, इथून पुढे ना एक्स्ट्रा काहीच बोलू नको, तुझं काही ऐकूनही घ्यायचं नाही आहे, असं देखील आता इकडे अश्विन बोलत असतो. मग तेव्हाच तो म्हणतो, अरे मी तर तुमचा जावई आहे, पण तुमच्या दोन्ही सुनांनी तर काय कमाल केली आहे, तुमच्या सुभेदारांचं नाव जे आहे ना ते पूर्ण धुळीस मिळवले. हे असंच हवं होतं तुम्हाला, कारण तुम्ही जरा जास्तच उडत होतात ना, तुम्हाला जरा जास्त विश्वास होता तुमच्या सुनेवर, आणि ह्या तर लाडक्या सुनेवर, आणि या लाडक्या सुनेने बघितलंत ना, तुम्हाला दाखवून दिली ना शेवटी जागा. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुनना आता जेलच्या बाहेर म्हणजेच पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेला असतो आणि त्याला ना ह्या सगळ्याचा त्रास होत असतो. तो आता अक्षरशः रडत असतो आणि तेव्हाच ना तो पूर्ण हरून गेलेला असतो. तेव्हा त्याला साथ द्यायला चैतन्य असतो. चैतन्य आता म्हणत असतो की नको नको रडूस ना, का त्रास करून घेतोय स्वतःला, नको त्रास करून घेऊ, असं बोलून तो आता शांत करत असतो. पण आता अर्जुन म्हणतो की मी काय करू, मी हरलोय, मला दिसतंय की सायलीची सुटका होणं कठीण आहे आणि त्यामुळेच ना मला या सगळ्याचा त्रास होतोय, गोष्टी कळत नाही आहेत की कशा कराव्यात त्या, तरीसुद्धा ना मी विचार करतोय कसं करता येईल, पण सगळीकडनंच हार आहे, कारण तुला सांगू का, सायलीची सुटका होणं कठीण आहे, असंही आता अर्जुन बोलत असतो. तेच आता चैतन्य अर्जुनला आता सांगत असतो की तू तरी प्लीज असं बोलू नको, आणि मला ना माझ्या अर्जुन विषयावर विश्वास आहे, कारण अर्जुन सुभेदार एवढ्यात हरणाऱ्यातला नाही आहे आणि तो त्याच्या बायकोसाठी काही करू शकतो, असं देखील आता चैतन्य जो आहे तो बोलत असतो. आणि चैतन्य अर्जुनला धीर देत असतो, कारण अर्जुन आता सगळीकडनं फसलाय, सगळीकडनं अडकलाय, या गोष्टी आता माहिती असतात आणि त्यामुळेच ना आता तो त्याला साथ देत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्जुन रडत असतो आणि तेव्हाच ना चैतन्य त्याला सांगत असतो की आपण दोघं मिळून काहीतरी प्रयत्न करूया आणि सायली वहिनी लवकरच सुटेल. पण अर्जुन म्हणतो की मला समोरचं सगळं दिसते ना, कोणत्या केसखाली सायली अटक झाली आहे, पोक्सो केसखाली, त्याच्यामध्ये काही झालं तरीसुद्धा सायलीची सुटका होणं कठीण आहे आणि त्याचबरोबर सायली विरोधातले पुरावेसुद्धा भेटत आहेत. म्हणजे बघ ना, आपल्या सायलीची सुटका होणं एवढं अवघड आहे ना, आणि आता घरी जाऊन मी काय सांगू, किती कॉल आलेत घरात ना, सगळेजण वाट बघत असणार आहेत सायली कधी येईल याची, आता मला टेन्शन आलं आहे. चैतन्य म्हणतो की हो,
मलासुद्धा अश्विनचे बरेच कॉल आलेत, पण आपल्याला घरी जावं लागेल, असं बोलून तो त्याला आधार देत त्याला घरी जायला निघतो. दुसरीकडे मात्र आता मधुभाऊ हे सचिनला बोलत असतात की तुम्ही काही काय बोलताय, तोंडाला येईल ते. आमची सायली ना तशी नाही आहे. सायलीवर खोटे आरोप केले गेलेत. सायलीला फसवलं या सगळ्यामध्ये आणि तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय का? प्रतिमासुद्धा सायलीवर विश्वास ठेवून सचिनला सुनावते आणि म्हणत असते की खूप झालं, आता इथून पुढे ना तुमचा एकही शब्द आम्ही ऐकून घेणार नाही, समजलं का? जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललात ना, आता निघा, असंही बोलून त्याला आता तिकडनं हाकलून द्यायचं ठरत असतं. तेव्हाच ना इकडे अश्विनही पुढे येतो. अश्विनही आता ओरडतो आणि आत्ताच्या आता चालता हो, तुझा आणि आमचा काही संबंध नाही आहे असं म्हणतो. कारण याआधी या सुभेदारांना, खास करून अस्मिताला या माणसाकडनं बराच त्रास झाला होता आणि त्यामुळे सगळं सुभेदार आता पेटून उठलं होतं. पण इथे सचिनला मुद्दामून त्यांच्या जखमेवर मीठ चोळायला जायचं होतं, म्हणूनच तर तो गेला होता. त्याला हेच दाखवून द्यायचं होतं की तुम्ही मला त्रास दिला तर मीही तुम्हाला सोडलेलं नाही आहे, तुम्हालाही त्रास सहन करावा लागतोच आहे ना. आणि तुम्ही तर मला मोठमोठ्या केसमध्ये अडकवायला निघाला होतात, पण तुमची सूनच माझ्यापेक्षा भली मोठ्या केसमध्ये अडकलेली आहे, हेच त्याला आता सुनवायचं असतं आणि यासाठी तो गेलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आताच्या आता इथून चालता हो, तुझी लायकीसुद्धा नाही आहे इथे उभं राहायची, असं देखील आता इथे अस्मिता सचिनला बोलत असते. कारण आता अस्मिता सचिनपासून पूर्णपणे मूव ऑन झालेली असते आणि त्यामुळेच ना तिला ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवाव्याशा वाटत असतात. तेव्हाच ना हे सगळं झाल्यानंतर श्वेता म्हणत असते की हे गोलूचे बाबा आहेत का? तेव्हा आता कल्पना म्हणत असते की तू यामध्ये पडू नकोस. मग तेव्हाच ना तिथे पूर्णाजी आलेली असते. सचिन तर निघून गेलेला असतो, पण जेव्हा पूर्णाजी तिथे येते, पूर्णाजी तिथे आल्यानंतर ना आता मात्र बोलत असते की काय झालं, अर्जुन आला आहे का? मला वाटलं अर्जुन आला, आवाज आला ना मला कोणाचा तरी म्हणून मी आले. काय झालं आहे, सायलीची सुटका झाली आहे का? मग आता इथे अश्विन बोलत असतो की नाही, अजून काहीच पत्ता लागलेला नाही आहे सायलीचा. दादा अजून आला नाही आहे, आला की बघूया. आम्हालासुद्धा तेच टेन्शन आहे की कधी एकदा सगळं काही नीट होतं आहे ते. तेच आता दुसरीकडे या सगळ्या काही गोष्टी तर होतात, पण इकडे आता अर्जुन आणि चैतन्य आलेले असतात. मग आता लगेचच सायलीबद्दल विचारलं जातं की सायली कुठे आहे, काय आहे, आम्हाला सांग. मग जेव्हा सायलीबद्दल विचारलं जातं ना, तेव्हा मात्र आता सायलीची एवढ्यात सुटका नाही होऊ शकत, बघावं लागणारे प्रयत्न करावे लागणार आहेत, असं देखील अर्जुन बोलतो. कारण आता तिला तिथेच ठेवावं लागणार आहे. मग इथे आता पूर्णाची जी आहे ती म्हणत असते की मला सायलीला भेटायचे. तर अर्जुन म्हणत असतो की सायलीला आता असं भेटता येणार नाही, कारण सायली ही साध्या जेलमध्ये नाही आहे, तिला आता मोठ्या जेलमध्ये ठेवलेलं आहे. आणि कारण तिच्यावरची जी केस आहे ती खूप मोठी आहे, त्यामुळे नॉर्मल जेलमध्ये तिला ठेवलेलंच नाही आहे, तिला डायरेक्ट मोठ्या जेलमध्ये टाकलेलं आहे, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना इकडे मात्र आता सगळीजणं चकित होतात आणि सगळीजणं म्हणत असतात की कसं चालणार आहे हे सगळं. इथे पूर्णाची बोलत असते की नाही मला भेटायचं आहे, काही झालं ना तरीसुद्धा सायलीला भेटायचे. पूर्णाजीने म्हटल्याबरोबर सगळीजणंसुद्धा बोलत असतात की हो, आम्हालाही भेटायचं आहे, आम्ही आता नाही राहू शकत सायलीशिवाय. सायली आता तिथे काय करत असेल, काय खात पित असेल ना, या सगळ्याचंच टेन्शन येते, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना इकडे आता पूर्णाची जी आहे ती म्हणत असते की अर्जुन तू काही कर, कोणतीही स्पेशल परवानगी काढ, पण मला भेटायचं आहे, बाकी मला काहीसुद्धा माहिती नाही. हो हो हो, मला कळतंय, स्पेशल परवानगी ना काढायचा प्रयत्न सुरू आहे, थांबा. मग आता अर्जुन जो आहे तो चैतन्याला सांगतो की इन्स्पेक्टर सावंत यांना कॉल कर आणि इन्स्पेक्टर सावंत काय सांगतायत का ते बघ, कारण इन्स्पेक्टर सावंतने सांगितल्याशिवाय आपल्याला काहीसुद्धा कळणार नाही आहे. मग आता इन्स्पेक्टर सावंतला चैतन्य कॉल करायचं ठरवतो आणि त्याच वेळेला अर्जुन जो आहे ना तो मात्र आता म्हणत असतो की बघ, कॉल करून प्रयत्न करून बघ होते का काही. मग तेव्हाच इन्स्पेक्टर सावंतना कॉल करायचं इथं ठरलेलं असतं आणि जेव्हा कॉल करायचं ठरलेलं असतं ना तेव्हा समोरूनच त्यांनी फोन केलेला असतो आणि तेव्हा ह्या सगळ्यासाठी परमिशनसुद्धा चैतन्याने काढून घेतलेली असते. चैतन्य जसा आता परमिशन वगैरे काढतो तसे आता सगळीच जणं कामाला लागतात, कारण सगळ्यांना जायचं असतं सायलीला भेटण्यासाठी. सगळ्यांचा जीव नुसता सायलीसाठी वरखाली होत असतो. त्यांना प्रत्येकाला वाटत असतं की सायलीला जाऊन भेटावं आणि त्याचसाठी त्यांचं हे सगळं सुरू असतं. दुसरीकडे मात्र आता सायलीला भेटायला सगळीजणं जेलमध्ये आलेली असतात. तेव्हाच ना पूर्णाची म्हणते की जेलमध्ये अशा या निमित्ताने यावं लागेल ना असं कधीच वाटलं नव्हतं. आणि तेव्हाच ना घरातील सगळीजणं आता तिथे असतात आणि जेव्हा सगळीजणं एकत्र असतात ना तेव्हा मात्र आता इकडे सायलीची वाट बघत असतात. सायलीला तेवढ्यातच घेऊन आणलं जातं. सायलीला जेव्हा आणलं जातं ना तेव्हा मात्र आता सायलीला ह्या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये बघून ना
सगळ्यांनाच वाईट वाटतं, सगळ्यांना धक्का बसतो. मग आता सगळेजण पाहत राहतात. आता इकडे मात्र सायली आपल्या कुटुंबाला एकत्र बघून ना खूप जास्त खुश झालेली असते, कारण तिला आता तेच वाटत असतं की फायनली आपलं कुटुंब जे आहे ते आपल्या समोर आहे. आणि त्यामुळेच ना आता सायली आधी सगळ्यांना जाऊन भेटते. पहिल्यांदा प्रतिमा म्हणजेच तिच्या आईला, त्याचसोबत पुढे जाऊन ती आता एक एक करून सगळ्यांना भेटते. आणि जेव्हा ती सगळ्यांना भेटते ना, तेव्हा मात्र आता पाहायला मिळत असतं की प्रतिमा तिच्या चेहऱ्यावर ना मायेनं हात फिरवत असते, कारण बरेच हे झाले तरीसुद्धा त्यांना थोडा वेळसुद्धा तिच्यापासून लांब राहत नव्हतं. कल्पनासुद्धा म्हणत असते की बाळा, तू तुझी काळजी घे, तुला काही व्हायला कामा नये, काही जर असेल ना तर तू बिनधास्तपणे मला सांग, मी आहे तुझ्यासोबत कायमच, असं देखील आता म्हटलं जातं. तसंच ती प्रताप, अस्मिता, त्याचसोबत इथे असणाऱ्या पूर्णाजींनासुद्धा भेटते. सगळ्यांनाच ती आता भेटल्यानंतर मधुभाऊ जे आहेत ते मात्र आता सायलीला म्हणत असतात की मला असं वाटतंय ना की तुझ्यावरचे जे काही आरोप आहेत ना ते सगळे काही माझ्यावर घ्यावेत, कारण तुझ्यावर होणारा अन्याय ना मी नाही सहन करू शकत. तेव्हाच ना आता इकडे सायली म्हणत असते की नका काळजी करू मधुभाऊ, हे आहेत ना हे नक्कीच काही ना काही प्रयत्न करतील मला इथून सोडवण्यासाठी. पूर्णा आजींनासुद्धा सायली आता भेटते आणि त्यांना टेन्शन घेऊ नका असं म्हणून सांगते, कारण या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या खूपच जास्त भयंकर अशा होत्या. आणि सायलीला आता या सगळ्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाची साथ मिळते ना, यापेक्षा दुसरं काहीसुद्धा महत्त्वाचं नव्हतं. आणि त्यामुळेच ना ती खूपच जास्त अशी खुश असते. दुसरीकडे सगळीजणं आता रडत असतात. रडत असतानाच आता सायलीकडे बघत असतात आणि सायलीला समजवायचा, सायलीशी बोलायचा ते प्रयत्न करत असतात. सायलीला म्हणत असतात की तू नको काळजी करू, तू लवकरच बाहेर ये, पण तुझी आणि तुझ्या बाळाची नीट काळजी घे, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि तेव्हाच ना सायली म्हणत असते की सगळं कुटुंब तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना, तर आता मला ना कसलीच भीती नाही आहे. मी आता एकदमच टेन्शन फ्री आहे, मला आता दुसरं काहीसुद्धा वाटत नाही आहे, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अश्विनही म्हणत असतो की सायली वहिनी तू काळजी करू नकोस, जराही काही अडचण असेल ना तर बिनधास्त बोलत जा, काही झालं तरी, आणि तुझी तब्येत तर ठीक आहे ना. मग आता अश्विन एवढी सगळी चौकशी करत होता म्हणून सायली सांगत होती की हो हो, माझी तब्येत वगैरे ठीक आहे, नका काळजी करू. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सगळीजणं एकत्र उभे असतात. आणि तेव्हाच ना इकडे आता जी हवालदार असते ना ती म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना सायलीसोबत, मी सायलीची काळजी घेईन, मग तर झालं ना, असंही बोलून आता सावरलं जात असतं. तेच दुसरीकडे मात्र आता प्रियाच्या फोनवर म्हणजेच त्या हवालदारच्या फोनवर एक मेसेज आलेला असतो की सगळं सुभेदार सायलीला भेटायला आलेलं आहे. आणि मग जेव्हा हे सगळं काही कळतं तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. आणि तेव्हाच ना प्रिया म्हणत असते की मलासुद्धा घेऊन चल तिथे, ती लोक मला भेटायला आले नाही मी प्रेग्नंट असतानासुद्धा, आणि ही सगळेजणं सायलीला भेटायला आलेत, या लोकांची एवढी हिंमत, बापरे, नाही यांना मी आता सोडणार नाही, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता ती हवालदार जी आहे ती प्रियाला म्हणत असते तुझ्या घरातले तुझ्यावर प्रेम करत नाहीत ना म्हणून तुला भेटायला आले नाही आहेत, बाकी सगळीजणं बघितलंच ना एकत्र आहेत म्हणून तर आले आहेत ना तुला भेटायला, असंही आता बोललं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मला तू काही सांगू नकोस, मला आत्ताच्या आत्ता परवानगी काढून दे, मला तिथे जायचं आहे. असं कसं जाता येईल, नाही नाही असं जाता येणार नाही, असं देखील आता म्हटलं जातं. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मला जाता येणार नाही, मी तिथे जाणार, तू काही कर, तुला एक्स्ट्रा पैसे पाहिजेत ना घे, पण मला तिथे घेऊन जा, असंही आता ती म्हणत असते. आणि मग काय इकडे आता कसं बसं तिला बाहेर काढलं जातं. आणि जेव्हा तिला बाहेर काढलं जातं ना तेव्हा मात्र आता ती त्या ठिकाणी जात असते. इकडे आता मधुभाऊ आणि सगळीजणं बोलत असतात. इकडे मधुभाऊ जेव्हा सायलीला सांगत असतात की तुझ्यावरचे आरोप मी स्वतःवर घ्यायला तयार आहे, आणि तसंही जे जे काही झालं ते सगळं आपण समोरच तर बघितलं आहे ना, मग तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबरीला, कोर्टात जर साक्ष द्यायची झाली ना तर मी बोलीन की आपल्यासमोर हे घडलं, आणि नंतर आपल्याला थोडी कळलं ह्या सगळ्या गोष्टी कशा घडल्या त्या. इकडे आता मधुभाऊ हे सगळं जेव्हा बोलत असतात ना तेव्हा मात्र इकडे जो अर्जुन आहे तो मनातल्या मनात म्हणतो की तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तेवढं हे प्रकरण सोपं नाही आहे. तेच पुढील भागात पाहायला मिळतं. सगळीजणं एकजुटीने उभे असतात आणि त्यामुळे प्रियाला ते आता
एकदम तोडीस तोड उत्तर देऊन तिचा पूर्ण चकनाचूर करतात आणि सायली आमची दोषी नाही आहे, तिला आता खोट्या केसखाली अडकवले गेले असं देखील पूर्णा आजी प्रियाला बोलून त्याची बोलती बंद करते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.